जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितितले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति. श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 170. देहे बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी. विवेके तये वस्तूची भेटी घ्यावी. तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे. मनोनी सदा तेची शोधित जावे. श्रीराम असे सारसाचार ते चोरलेसे. इही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण तो ते या कळेना. अहंता गुणे कल्पिता ही कळेना. श्रीराम स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. स्फुरे ब्रह्म रे जान माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली. विवेके तरी सस्वरूपी मिळाली. श्रीराम स्वरूपी उदेला अहंकार राहो. तेने सर्व आच्छादिले व्योम पाहो. दिशा पाहता ते निशा वाढत आहे. विवेके विचारे विवंचूनि पाहे. श्रीराम जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो. दया दक्षतो साक्षिणे पक्ष घेतो. श्रीराम विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी. परी लिहिता कोणत्याचे कपाळी. हरू जाळीतो लोकसंहार काळी. परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम जनी द्वादशादित्य हे रुद्र 11. संख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देव धुंडाळिता आढळेना. जनी मुख्यतो कोण कैसा कळेना. श्रीराम तुटेना फुटेना कदा देवराना. चळेना ढळेना कदा दैन्यवाणा. कळेना कदा लोचनासी. वसेना दिसेना जगी मी पणासी. श्रीराम जया मानला देव तो पूजित आहे. परी देव शोधूनि कोणी न पाहे. जगी पाहता देव कोट्यानुकोटी. जया मानली भक्ती जेतेची मोठी. श्रीराम तिन्ही लोक जेथून निर्माण झाले. तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे. गुरुवीण तो सर्वथाई न दिसे. श्रीराम गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. मनी कामना चेटके धात माता. जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. श्रीराम
नवे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नवे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. श्रीराम. नवे वाऊगी चाहुटी कामपोटी, क्रिये विनवा चाळता तेची मोठी, मुखी बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. श्रीराम. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा समास 9वा सारशोधन. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्रीराम समर्थ. गुप्त आहे उदंडधन, काय जाणती सेवक जन, तयासा आहे ते ज्ञान बाह्याकाराचे. श्रीराम. गुप्त ठेविले उदंड अर्थ, आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. श्रीराम. तैसे दृश्य हे माईक, पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक ते तदंतर जाणती. श्रीराम. द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. श्रीराम. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखिला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थांचा. श्रीराम. काबाडी वाहती काबड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयाचे तयास गोड कर्मयोगे. श्रीराम. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वाटिती, तैसे नव्हे तकी नृपती सार भोगते. श्रीराम. जयासाय विचार ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार वाहताची मेले. श्रीराम. एक दिव्याण्णे भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपण वर्तल्याचा घेती साभिमान. श्रीराम. सारसे विजय श्रेष्ठी, असार घेईजे वृथा पृष्टी, सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती. श्रीराम. गुप्त परीस चिंतामणी, प्रगट खडे काचमणी, गुप्त हेमरत्न खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका. श्रीराम. हवा शंख अभावेल, गुप्त वनस्पती अमोल, एरंड दोत्रे बहुसाल, प्रगट सिंपी. श्रीराम. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मणियागरू, बोरी बाबळा उदंडी. श्रीराम. कामधेनू जाणीजे इंद्रे, सृष्टीत उदंड किल्लारे, महद्भाग्य भोगीजे नृपवरे, इतर कर्मानुसार. श्रीराम. नाना व्यापार करीती जन, अवघेची म्हणती सकांचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासीची नये. श्रीराम. तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते दृंडिती. श्रीराम. तस्मात सार ते दिसेना, आणि असार ते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती. श्रीराम. इतरास हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची हे खुणे, साधू संत जाणती. श्रीराम. दिसेना जे गुप्तधन, तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. श्रीराम. रायाचे सन्निधवता, सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे. श्रीराम. सद्वस्तू लाभे सद्वस्तू, सद्वस्तू सलाभे सद्वस्तू, अव्यावेस्तास अव्यावेस्तू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू, विचार लाभे. श्रीराम. म्हणून हे दृश्य जात, अवघेची आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत, तो या दृश्या वेगळा. श्रीराम. दृश्या वेगळा दृश्यांतरी, सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहतांतरी निश्चय बाणे. श्रीराम. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. श्रीराम. हे प्रचितीचे बोलणे, विवेके प्रचित पाहणे, प्रचित पाहे ते शहाणे, अन्यथा नव्हे. श्रीराम. सप्रचित आणि अनुमान, उदार आणि रोकडे धन, मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन, यास महदांतर. श्रीराम. पुढे जन्मांतरी होणार, हात अवघाच उधार, तैसा नव्हे सारासार, तत्काळ लाभे. श्रीराम. तत्काळाची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो, जन्ममरणाचा. श्रीराम. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे, स्वरूपाकारे. श्रीराम. ए गोष्टी सगरी अनुमान, तो सिद्धची पावेल पतन, मिथ्यावदे त्यास आण उपासनेची. श्रीराम. हे यथार्थची आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये. श्रीराम.
देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण, हाचे अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. श्रीराम देहीच विदेह होणे, करुण काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे. श्रीराम एरवी हे खरे नवटे, अनुमानेची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोधन नाम समास नववा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. समाधान पुसता काही म्हणती बोलीजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. श्रीराम मुक्याने गुळ खादला, गोडी नये सांगाव्याला, याचा अभिप्राव मजला निरोपण कीजे. श्रीराम अनुभवही पुसो जाता, म्हणती नये की सांगता, कोणापासी पुसो आता समाधान. श्रीराम जेथे अगम्य सांगती नये माझी ये प्रचिती, विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे. श्रीराम ऐसे श्रोत्याचे उत्तर, याचे कैसे प्रत्युत्तर, निरोपीजेल तत्पर होऊन ऐका. श्रीराम जे समाधानाचे सळ, की तो अनुभवची केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलोण दाऊ. श्रीराम जे बोलासा कळेना, बोलिल्या विनही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिमपुटी होय. श्रीराम ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्वही कळे. श्रीराम तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, ऐका अनुभवाचे बोल अनिर्वाच्य वस्तू. श्रीराम सांगता न येते सांगणे, गोडी कळाया गुळ देणे, ऐसे हे सद्गुरु विणे होणार नाही. श्रीराम सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधिला आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. श्रीराम दृढ करून या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेने लागे समाधी अकस्मात. श्रीराम आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तूच तत्वता समाधान. श्रीराम आत्मा आहे सर्वसाक्षी, हे बोलीजे पूर्व पक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध. श्रीराम सिद्धांत वस्तू लक्षू जाता, सर्वसाक्षी ते अवस्था, आत्मा ती हुण परता अवस्थातीत. श्रीराम पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंजमीपणाचा. श्रीराम जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनिर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे. श्रीराम अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल अर्थचे अवघा. श्रीराम शब्दाकरिता कळे अर्थ, अर्थ पाहता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते यथार्थ, परी आपण मिथ्या. श्रीराम शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहता शब्द नासे, शब्द फोल अर्थ असे घनवटपणे. श्रीराम भुंसाकरिता धान्य निपजे, धान्य घेऊन भुंस टाकीजे, तैसे शब्द भुंस जाणीजे अर्थधान्य. श्रीराम पोचटामध्ये घनवट, घनवटीकडे पोचट, तैसा शब्द हा फलगट परब्रह्मी. श्रीराम शब्द बोलोणी राहे, अर्थ शब्दा पूर्वीचा आहे, या कारणे नसा हे उपमातया अर्थासी. श्रीराम भुंस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्याजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. श्रीराम दृश्या वेगळे बोलीजे, त्यासी वाच्यांश म्हणजे, त्याचा अर्थ तो जाणीजे शुद्ध लक्षांश. श्रीराम ऐसा जो शुद्ध लक्षांश, तोची जाणावा पूर्व पक्ष, स्वानुभव तो अलक्ष लक्षिला नवचे. श्रीराम जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला. श्रीराम मिथ्या कल्पनेपासून झाला खरेपण, कैचे असेल त्याला, म्हणून तेथे अनुभवाला ठावची नाही. श्रीराम दुजे विण अनुभव, हे बोलणेची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी. श्रीराम अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनिर्वाच्य. श्रीराम दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यासी काय म्हणावे. श्रीराम शब्दमौन्याचा विचार, भावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार, कैसा करावा. श्रीराम अनुभवा आणि अनुभविता सकळे मायेची करिता, ते मायामुळी नसता, त्यासी काय म्हणावे. श्रीराम वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे. श्रीराम वेगळेपणाची माता, ते लटके बंधेची सुता, म्हणून या भिन्नता मुळीचा आहे. श्रीराम अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरुस शरण गेला संसार दुःखे. श्रीराम
सद्गुरु कृपेस्तव झाला संसार वाव, ज्ञान झाली आठाव पुसे अज्ञानाचा श्रीराम. आहे ते तुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसो न काही श्रीराम. शून्यात्वित शुद्ध ज्ञान तेने झाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती श्रीराम. अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता, ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली श्रीराम. श्रोता व्हावे सावधान अर्थी घालावे म्हण, खुणे पावता समाधान अंतरीकडे श्रीराम. तेने जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नावारी गेले, अनुर्वाच्य सुख बुरले शब्दातीत श्रीराम. ते शब्दे विना ऐक्यता अनुभवना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता जागृती आला श्रीराम. तेने स्वप्नी स्वप्न देखिला जागा उणी जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे श्रीराम. या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कळे श्रीराम. तव शिष्ये विणविले जी हे आता निरोपिले, ते पाहिजे बोलिले मागुते स्वामी श्रीराम. मज कळाया कारण केलेची करावे निरूपण, येथील जे का निज खूण ते मज अनुभवावी श्रीराम. अजन्मा तो सांग कवण तेने देखिला कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण बोलिले आहे श्रीराम. जाणवणी शिष्याचा आदर स्वामी देती प्रत्युत्तर, तेची आता अति तत्पर श्रोती येथे परिसावे श्रीराम. ऐक शिष्या सावधान अजन्मा तो तूच जाण, तुवा देखिला स्वप्नी स्वप्न ते तोही आता सांगतो श्रीराम. स्वप्नी स्वप्नाचा विचार तो तू जाण हा संसार, येथे तुवा सारा सार विचार केला श्रीराम. रिगोणी सद्गुरु चरण काढून शुद्ध निरूपण, याची करीसी ऊन खूण प्रत्यक्ष आता श्रीराम. याचाची घेता अनुभव बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव ते तू जाण जागृती श्रीराम. ज्ञानगोष्टीचा कल्पला सर्वण अर्थ प्रकटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव श्रीराम. तुझ वाटे हे जागृती मज झाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती पिटलीच नाही श्रीराम. अनुभवी विराला अनुभवे विण अनुभव आला, हाही स्वप्नीचा चेईला नाही बापा श्रीराम. जागा झाली स्वप्न उर्मी, स्वप्नी मनसी अजन्मा तो मी, जागेपणे स्वप्न उर्मी गेलीच नाही श्रीराम. स्वप्नी वाटे जागेपण तैसी अनुभवाची खूण, आली परिते सत्य स्वप्न भ्रमरूप श्रीराम. जागृती या पहिलीकडे ते सांगणे के विघडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची श्रीराम. मनोणी ते समाधान बोलताची नये ऐसे जाण, निशब्दासी ऐसी खूण ओळखावी श्रीराम. ऐसे आहे समाधान बोलताच नये जाण, इतुकेन बाणली खूण निशब्दाची श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुर्वाच्य निरूपणनाम समास 10वा. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. विद्यावंतांचा पूर्वजू, मत्ताननु एक द्विजू, त्रिनयन चतुर्भुजू, फरशपाणी श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते जागृती सौडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 2 समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे श्रवण, श्रवणाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला,
तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला. श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूपानुभवी. चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी. हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे. नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा गाव गाजे निशानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया विणामुचा परमार्थ सिद्धिते न पवे सर्वथा. साह्याम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण. तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा. हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे. खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा. नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा. नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले. सगुणी जागले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण. करी चापबाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी. शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे. जीवीचे सांगणे हितगुज. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ.